तर बालमित्रांनो, आपण आतापर्यंत 35 गोष्टी ऐकल्या कृष्णाच्या. आता आजच्या गोष्टी 36वी गोष्ट आहे आणि गोष्टीचं नाव आहे कंसाचा अक्रूराला गोकुळात जाण्याचा आदेश. तर बघा, जेव्हा कंसाला माहिती होतं की कृष्ण आपला शत्रू गोकुळात वृंदावनात नांदतो आहे, तेव्हा त्यांनी काय केलं, अक्रूर जो होता त्यांच्या खानदानमधला होता, म्हणजे वसुदेवाचा नातलगच होता, त्यांच्या भाऊबंदकीतलाच होता. आणि त्याला त्यांनी बोलवलं आणि त्याला सांगितलं की हे मित्रा, तू माझं आतापर्यंत भरपूर कामं केलेली आहेत आणि आता मी तुला एक महत्त्वाचं काम सांगणार आहे, ते तू करशीलच. एकदा वृंदावन सदैव श्रीकृष्णाच्या विचारातच घडलेले असते. तेथील प्रत्येकजण श्रीकृष्णाच्या स्मरणात मग्न असायचा आणि अशा प्रकारे सर्वच वज्रवासी नेहमीच दिव्य आनंदाच्या सागरात पूर्णपणे बुडून गेलेले असायचे. परंतु हे भौतिक जगच इतके दूषित आहे की असुर वृंदावनात देखील प्रवेश करून तेथील शांततापूर्ण स्थितीत विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करीत. एकदा अरिष्टासूर नामक असुर एका प्रचंड बैलाचे रूप धारण करून वृंदावनात आला. त्याची शिंगे अतिशय तीक्ष्ण व विशाल होती. त्याचे शरीर इतके धिप्पाड व प्रचंड होते की जसे ढग पर्वतावर गिरट्या घालतात त्याप्रमाणे ढग त्याच्या शरीरावर गिरट्या घालीत होते. म्हणजे बघा, तो किती मोठा असुर असेल की ढगापर्यंत त्याची पाठ होती, शिंग होते. तर असा हा मोठा बैलाचा अक्राड विक्राड रूप घेतलेला असा असुर, या असुराचं नाव काय होतं, अरिष्टासूर. तर कंस हा एकेका असुराला तो कृष्णाला मारण्यासाठी पाठवतच होता आणि कृष्णाने सगळ्या असुरांना शेवटी सगळ्यांचं मर्दन केलेलं आहे, मारलेलं आहे. तीक्ष्ण शिंगाने जमीन उकरू लागला असुर, अरिष्टासूर. प्रथम नदीच्या गाठी जमीन उकरल्यावर त्याने खुद्द वृंदावन ग्रामात प्रवेश केला. तो दैत्य वृंदावनात शिरला तेव्हा तेथील भूमी धरणीकंप व्हावा त्याप्रमाणे हादरू लागली. म्हणजे तो इतका जड बदक, इतका आवाढव्य होता तो असुर. त्याचे डरणे इतकी जबर बसविणारे होते की काही गर्भवती स्त्रियांचे आणि गायींचे गर्भपात झाले. म्हणजे इतका भयानक आवाज, जसं एखादं तुफान वादळ येतं त्याप्रमाणे असुराचे भयानक अवतरण पाहून सर्व वृंदावनवासी स्त्री पुरुषांचा भयाने थरकाप उडाला. गायी आणि इतर पशु वृंदावन सोडून गेले, पळायला लागले ते सैरावैरा इकडं तिकडे. स्थिती फारच भयानक झाली होती. सगळे वृंदावनवासी श्रीकृष्णाला हाका मारू लागले, कृष्णा कृष्णा, आता आम्हाला वाचव. श्रीकृष्णाने पाहिले की गायी देखील भयाने दूर निघून चालल्या आहेत आणि तेव्हा त्यांनी प्रत्युत्तर दिले, तुम्ही घाबरू नका, मी त्याचे पारिपत्य करतो. नंतर ते अरिष्टासुरासमोर उभे ठाकले आणि त्याला आव्हान करीत म्हणाले, अरे अधमा प्राण्या, तू गोकुळवासी जनांना का भय दाखवितोस? अशा कृतीने तुला काय मिळणार आहे? तू माझ्या अधिकाराला आव्हान करण्यासाठी आला असशील तर हा मी तुझ्यासमोर उभा ठाकलो आहे. तुला काय मला त्रास द्यायचा? तू द्वंद्वाला तयार आहे. अशा रीतीने श्रीकृष्णांनी आव्हान केल्यावर तो असुर त्यांच्या तीक्ष्ण शब्दांनी अतिशय खवळला. श्रीकृष्ण आपल्या एका सख्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्यासमोर उभे होते. तो असुर खुराने जमीन उकरीत आणि क्रोधाने आपली शेपटी उंचावीत कृष्णावर चाल करून येऊ लागला. त्याची शेपटी ढगांना स्पर्श करीत आहे असे दिसत होते. म्हणजे एवढा वाढव्य, इतका अक्राड विक्राड होता तो बैल, वृषभ, अरिष्ट नावाचा असुर, की त्याची शेपटी जणू काही ढगाला लागते की काय, एवढा मोठा. अग्नीसारखे लाल लाल डोळे क्रोधाने गरगर फिरवत होता. वज्राप्रमाणे त्यांना धडक मारली, इंद्राच्या वज्राप्रमाणे. चपडाईने त्याची शिंगे पकडली आणि एखाद्या प्रचंड हत्तीने शत्रुत्व करणाऱ्या लहान हत्तीचा तिरस्कार करावा त्याप्रमाणे त्याला दूर ढकलून दिले. कृष्णाने बरं का त्याचे शिंग पकडले असे आणि त्याला गोल गरगर गरगर फिरवून त्याला ढकलून दिले. त्या असुराच्या अंगाला घाम फुटला होता आणि तो फारच थकल्यासारखा दिसत होता. तरी त्याने धाडस बांधले आणि तो पुन्हा उठून उभा राहिला. आता जोरजोराने फुटकार टाकीत धावत येऊन त्याने अतिशय क्रोधाने कृष्णावर हल्ला चढवला आणि कृष्णाने लाथ मारत द्यावयाला, असुराला लाथांचा मार द्यावयाला सुरुवात केली. त्याच्या असह्य
लगता प्रहाराने अरिष्टासुराने मलमूत्र विसर्जन केले आणि जोरजोराने पाय झाडीत तो जमिनीवर लोळू लागला. त्याच्या तोंडातून रक्त बाहेर पडू लागले आणि त्याचे डोळे बाहेर येऊन तो गतप्राण झाला. श्रीकृष्णाचा तो अद्भुत पराक्रम पाहून स्वर्गलोक निवासी देवतांनी आकाशातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. श्रीकृष्ण हे वृंदावनवासी जनांचे अगोदरच जीव का प्राण होते, पण अशा असुरांना वृषभाच्या रूपातील असुर मारल्यानंतर तर ते त्यांच्या नेत्राचा उत्सवच बनले. भगवान श्रीकृष्णानंतर बलरामाबरोबर विजयानंदाने वृंदावन ग्रामात प्रविष्ट झाले. तेव्हा वृंदावनवासी स्त्री पुरुषांनी त्या दोघांची मोठ्या हर्षोत्सवाने स्तुती केली. साहजिकच कोणी अद्भुत पराक्रम करतो तेव्हा त्याचे नातेवाईक, मित्रबांधव यांना अत्यानंद होत असतो. या घटनेनंतर नारद मुनींनी श्रीकृष्णाचे रहस्य कंसाला विदित केले. सामान्यतः नारदांना देवदर्शन असे संबोधले जाते. याचा अर्थ असा की ते सगळ्यांना दिसत नसत, फक्त जे चांगली लोक आहेत, चांगल्या मनाची आहेत, चांगल्या याची आहेत, त्यांनाच ते दिसत. देवी देवता किंवा देवी देवतांच्या स्तरावरील मनुष्यच पाहू शकतो. तथापि कंस हा अशा देवतांच्या स्तरावर नव्हता. तरी देखील नारदांनी त्याला भेट दिली आणि त्याला आपले दर्शन करून दिले. अर्थातच कंसाने तर श्रीकृष्णांनाही पाहिले. तेव्हा नारदाविषयी काय बोलावे, परंतु एखाद्याने शुद्ध नेत्रांनी भगवंत आणि त्याच्या भक्ताचे दर्शन केल्याशिवाय तो अशा दर्शनाचा वास्तविक लाभ प्राप्त करू शकत नाही. मग कंसाला सर्व खरी माहिती दिली. तुझ्या वसुदेवाच्या 8व्या पुत्राकडून वध होणार आहे. नारदांनी कंसाला सांगितले, तो 8वा पुत्र कृष्ण आहे. वसुदेवाने तुला धोक्यात दिला आहे. आपले 8वे मूल एक कन्या असल्याचे दाखवून तसे तुला विश्वासात घेऊन त्याने तुझी दिशाभूल केली आहे. वस्तुतः गोकुळात नंदपती यशोदेला कन्या झाली होती आणि वसुदेव आपल्या मुलाच्या बदल्यात त्या कन्येला घेऊन आला होता. अशा रीतीने तुला फसविले गेले आहे. बलरामाप्रमाणे कृष्ण वसुदेवाचा पुत्र आहे. तुझ्या उग्र स्वभावाला भिवून वसुदेवाने त्याला तुझ्या नजरेतून दूर वृंदावनात लपवून ठेवले आहे. नारदांनी कंसाला पुढे सांगितले की कृष्ण आणि बलराम हे अज्ञातपणे नंद महाराजांच्या संरक्षणाखाली राहिलेले आहेत. तू वृंदावनातील वेगवेगळी पालखे मारून टाकण्यासाठी जे जे तुझे असुर अनुचर तेथे पाठविले होते त्या सर्वांना कृष्ण आणि बलरामांनी ठार मारले. आणि असा असुरांना एकेका असुरांना नारद मुनींनी हे गूढ समजताच कंसाने आपले धारदार तलवार उपसली आणि तो वसुदेवाला त्याच्या कपटीपणाबद्दल ठार मारण्यास तयार झाला. तेव्हा नारद मुनी त्याला समजावीत म्हणाले, तुझा मृत्यू वसुदेवाच्या हातून नाही, मग त्याला ठार मारण्यासाठी तू इतका उतावळा का होतोस? त्याऐवजी कृष्ण बलरामांनाच ठार मारण्याचा प्रयत्न करणे उत्तम आहे. तथापि आपला क्रोध तृप्त करण्यासाठी कंसाने वसुदेवाला आणि देवकीला कैद करून कारागृहात टाकले. कंस आता नवीन माहितीप्रमाणे योजना तयार करू लागला. त्याने केशी दैत्याला बोलावून घेतले आणि त्याला ताबडतोब वृंदावनात जाऊन कृष्ण बलरामांना ठार मारण्याची आज्ञा दिली. वास्तविक पाहता कंसाने केशी दैत्याला ताबडतोब वृंदावनात जाऊन कृष्ण बलरामाच्या हातून ठार होऊन मुक्ती प्राप्त करण्याचीच आज्ञा दिली होती. तदनंतर कंसाने आपल्या कुशल हत्ती प्रशिक्षकांना तसेच चाणूर, मुष्टीर, तोषल इत्यादी प्रसिद्ध मल्लांना बोलावून घेतले व त्यांना म्हणाला, प्रिय मित्र हो, माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. वृंदावनात नंद महाराजांच्या घरी 2 बंधूंची जोडी आहे. एकाचे नाव कृष्ण आणि दुसऱ्याचे बलराम असे आहे. ते दोघेही वस्तुतः वसुदेवाचे पुत्र आहेत. तुम्ही हे जाणताच की माझा मृत्यू कृष्णाच्या हातून होणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. तशी भविष्यवाणी आहे. आता तुम्हाला माझी एक विनंती आहे. तुम्ही कुस्तीचा आखाडा भरविण्याची व्यवस्था करा. देशाच्या सर्व भागातून लोक कुस्त्या पाहण्यासाठी येतील. मी त्या 2 मुलांना येथे आणण्याची व्यवस्था करतो आणि तुम्ही त्यांना आखाड्यात कुस्तीमध्ये ठार करावे. म्हणजे जेव्हा कंसाला माहिती पडतं की आपला शत्रू अजून आहे, तेव्हा कंस हा अविवेकी होतो आणि त्याला काहीच सुचत नाही. त्याला असं वाटते की येणे केने करून त्या 2 पुत्रांना आपण संपवलं पाहिजे, म्हणजे आपण राज्य करू शकू, सुख भोगू शकू. आजही उत्तर भारतात लोक अशा कुस्त्यांचे आखाडे पाहण्यात आनंद घेतात. श्रीमद भागवतातील प्रतिपादनावरून असे समजते की 5000 वर्षापूर्वी देखील कुस्त्याचे खेळ लोकप्रिय होते. कंसाने असा कुस्त्याचा आखाडा भरविण्याची व लोकांना तेथे बोलविण्याची संपूर्ण व्यवस्था केली.
त्याने माहुतांना मंत्रांना दिली. तो त्यांना म्हणाला की कुवलपीड हत्तीला मात्र निश्चित घेऊन या, तसेच त्याला आखाड्याच्या प्रवेशद्वाराशीच असू द्या. कृष्ण बलरामाचे आगमन होताच त्यांना पकडण्याचा प्रयत्न करावा, हत्तीकडून त्यांना ठार मारा. कंसने त्याच्या मित्रांना धनुर्यागाचा आरंभ करण्याची तसेच चतुर्दशी तिथीवर पशुयज्ञ करून भगवान शिवाच्या यथाविधी पूजेची व्यवस्था करण्याची आज्ञा दिली. चतुर्दशी तिथी एकादशीनंतर 3 दिवसांनी येते आणि ही तिथी खास करून शिवपूजेसाठी असते. काळभैरव हे शिवाचे एक रूप आहे. असुर लोक शिवाच्या या काळभैरव रूपाची उपासना करतात आणि प्राण्यांना त्यांच्यासमोरच ठार मारून त्याला अर्पण करतात. ही प्रथा वैद्यनाथ धामात सध्याही अस्तित्वात आहे. तेथे असुर काळभैरवाच्या मूर्तीला पशुबळी अर्पण करतात. कंस असाच असुर वर्गातील होता. तो एक अनुभवी मुत्सद्दी होता आणि त्याने शीघ्रतेने आपल्या मित्रांना श्रीकृष्ण बलरामाच्या वधाची योजना तयार करून दिली. तदनंतर त्याने अक्रूराला बोलावून घेतले. अक्रूर हा श्रीकृष्णाचे पिता वसुदेव यांच्याच कुळातील यदू कुळातील एक सभासद होता. अक्रूर कंसाकडे आला तेव्हा कंस मोठ्या शिष्टपणाने त्याच्याशी हस्तादोलन करीत त्याला म्हणाला, प्रिय अक्रूर, या भोज कुळात आणि यदू कुळात मला खरोखर तुझ्याहून श्रेष्ठ असा कोणी मित्र नाही. तू एक उदार व्यक्ती आहेस आणि एक मित्र, त्या नात्याने मी तुझ्याकडे एक याचना करतो. मी खरोखर इंद्र ज्याप्रमाणे विष्णूचा आश्रय घेतो त्याप्रमाणे तुझा आश्रय घेत आहे. माझी तुला अशी विनंती आहे की तू ताबडतोब वृंदावनात जावेस आणि कृष्ण बलराम नावाच्या 2 मुलांचा शोध घ्यावा. ते नंद महाराजांचे पुत्र आहेत. हा सुंदर रथ घे. हा रथ खास त्या मुलांसाठीच तयार केलेला आहे आणि त्यांना ताबडतोब मथुरेला घेऊन ये. ही माझी अगदी कडकडीची विनंती आहे. आता त्या 2 मुलांना ठार मारण्याची माझी योजना आहे. ते प्रवेशद्वाराजवळ येतील तेव्हा तेथे कुवलयापीड नावाचा बलवान हत्ती त्याची पाठ पाहत उभा असेल आणि शक्यतो तो त्यांना ठार करील. तथापि जर यदा कदाचित ते त्यांच्या तडाख्यातून सुटलेस तर पुढे त्यांची मुष्टिक चानुरासारख्या मल्लाशी गाठ आहे आणि ते त्यांचा निकाल लावतील. ही माझी योजना आहे. या 2 मुलांच्या वधानंतर मी वृष्णी कुळाला आणि भोज कुळाला साथ करणाऱ्या वसुदेवाला व नंदाला ठार करीन. तसेच मी माझा पिता उग्रसेन आणि देवक या दोघांनाही ठार मारेन, कारण ते वस्तुतः माझे शत्रू आहे. माझ्या मुत्सद्दी राजनीतीत ते कंटक आहे आणि अशा रीतीने मी माझ्या सर्व शत्रूपासून निर्धास्त होऊन जरासंग व माझे सासरे आहेत आणि द्विविद नामक एक वानर माझा अत्यंत घनिष्ठ मित्र आहे. त्याच्या मदतीने देवी देवतांना साथ देणाऱ्या जगातील सर्व राजांना ठार करणे फारच सुलभ होणार आहे. अशा रीतीने मला कोणताही विरोध नसेल आणि असे जगाचे निष्कंटक राज्य चालविणे मला सुखकर होईल. तुला हे माहीत आहेत. आणि जेव्हा मी देवतांना असह्य करणाऱ्या राजांविरुद्ध असे युद्ध छेडीन तेव्हा हे सर्वजण मला विशेष मदत करतील. खात्रीने मी माझ्या सर्व शत्रूंना ठार मारून निश्चित होईल. तू ताबडतोब वृंदावनात जा आणि त्या 2 मुलांना मथुरेचे सौंदर्य पाहण्यासाठी आणि कुस्त्याच्या स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी प्रोत्साहित करून घेऊन ये. अशी कंसाने योजना केलेली होती आणि या 2 बालकांना अक्रूर हा वृंदावनातून सांगतो की तुला कुस्त्याचे खेळ आणि बघायला आणि याची मथुरेची निसर्गरम्य शोभा पाहायला बोलवलेलं आहे. आणि अशा रीतीने कंसाने आपल्या मित्रांना विविध प्रकारे आदेश दिले आणि तो निघून गेला. अक्रूरही आपल्या घरी परतला. जय श्रीकृष्ण.